गुरुपौर्णिमेनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात गुरुवारी संत देव भेटीचा अनुपम्य सोहळा। सर्व 10 मानांच्या संत पादुकांची विठ्ठल मंदिरात लाडक्या विठुरायाशी झाली भेट। वर्षभराची ऊर्जा घेऊन पालखी सोहळ्यांनी परतीच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवलं। खेड न्यायालयाच्या आवारात गुरुपौर्णिमेनिमित्त राजगुरुनगर बार असोसिएशनच्या माध्यमातून गेली 35 वर्ष न्यायदान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ वकील गुरुजनांचा सन्मान सोहळा संपन्न। राजगुरुनगर बार असोसिएशनच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यास चंद्रकांत पिंगळे, सीताराम तिगळे, बाळकृष्ण सांडपोर, आशा करमरकर, ज्ञानेश्वर शिंदे, अमृतलाल ओसवाल, मुकुंद आवटे, सुलभा कोटबागी, अशोक शिंदेकर, चंद्रकांत सांडपोर, जयंतीलाल ओसवाल, रामचंद्र गोलक, पोपटराव तांबे, सर्जेराव पानसरे, रवींद्र कर्णावट, माणिक पाटोळे, बाळासाहेब गायकवाड, गिरीश कटारे, सुनील सांडपोर, बाळासाहेब कड, गणेश कुलकर्णी, विलास काळे, विजयकुमार पानमंद, रजनी नाईक, अनिल बोंबले आणि रश्मिकांत बाबगावकर या वकील गुरुजनांचा सन्मान। अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एएस सय्यद, डीएस वावरे, एसपी पोळ, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर न्यायाधीश एबी होडवडेकर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एसबी नाईक नवरे, जेसी गुप्ता आदी न्यायाधीश आणि राजगुरुनगर बार असोसिएशनच्या पदाधिकारी सदस्यांसह सीनियर ज्युनियर वकिलांची उपस्थिती। महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलने सीनियर लॉयर्स अवॉर्ड 2025 ने ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट पोपटराव तांबे पाटील यांना सन्मानित केल्याबद्दल वकील संघटनेतर्फे विशेष कौतुक। पतंजली योग समिती आणि जाणीव जागृती मंचच्या वतीने राजगुरुनगर शहरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा। पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, ॲडव्होकेट महादेव खुले आणि हरिदास गड यांचं गुरुविषयी व्याख्यान। जाणीव जागृती मंचाचे अध्यक्ष विठ्ठल बोर, उपाध्यक्ष सुनील मांद्रे, सचिव मुरलीधर थिगळे, सहसचिव सतीश चांबारे, खजिनदार काळूराम सांडपोर यांच्यासह सर्व संचालक आणि सभासदांची उपस्थिती। चरोली येथील श्री साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी। मंदिरात काकडा आरती, सनई वादन, साई चरित्र ग्रंथ पारायण, रुद्रा अभिषेक, व्यासपूजा, श्रींची मिरवणूक आणि महाप्रसादाचे केले होते आयोजन। चाकण, आळंदी, पंचक्रोशीसह पिंपरी चिंचवड शहरातूनही आलेल्या भाविकांनी श्रींचे घेतले मनोभावे दर्शन। राजगुरुनगर येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गुरुपौर्णिमा आणि कायदा जनजागृतीबाबत पथनाट्य सादरीकरण। प्राचार्य किरण शिंदे, प्राध्यापक किरण काळे आणि प्राध्यापिका प्राजक्ता घोलप यांनी मार्गदर्शन केले। तसेच विद्यार्थी अशफाक पटेल, महेश गिरी आणि स्मितल सईद या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमात गुरुप्रती आदर केला व्यक्त। आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या भक्ती राऊतीचा विशेष गौरव। श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न। या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हबप शेखर महाराज जांभूळकर, दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईचे चेअरमन भाऊ भगवंत कड, निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉक्टर दीपक पाटील आणि सदस्य अनिल वडगावकर आदींची उपस्थिती। खेड तालुक्यात वन्य प्राण्यांचा पशुधनावर डोळा। बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। बिबट्याच्या हल्ल्यात पिंपरी बुद्रुक गावातील पशुधनांची शिकार। बिबट्याच्या हल्ल्यातील पशुधन मालकांना वन विभागाकडून मदतीचा हात। 2024-25 वर्षात 14 शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत। अर्जुन ठाकूर, बाळासाहेब ठाकूर, रामदास वाळुंज, योगेश ठाकूर, पांडुरंग ठाकूर, जयसिंग ठाकूर, पांडुरंग हिरामण ठाकूर, दिगंबर ठाकूर, हनुमंत ठाकूर, काळूराम हुंडारे, बाळू हुंडारे, सुभाष वाळुंज, बारकू गायकवाड आणि मच्छिंद्र ठाकूर या पिंपरी बुद्रुक गावातील पशुधन मालकांना शासनाच्या मदतीचा हात। पोल्ट्री व्यावसायिक बाळासाहेब शंकर ठाकूर यांचं सर्वाधिक नुकसान। पशुधनाची हानी झाली म्हणून शेतकऱ्यांना एकूण 6,54,340 रुपये नुकसान भरपाई। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाकडून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी KTSP मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च या नावाने नवी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांचे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार। प्रवेशासाठी 10वी उत्तीर्ण अट।
MBA प्रवेशासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी अट असून सर्व कोर्सेससाठी मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार। याशिवाय विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजनाही उपलब्ध। संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील आणि उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांची माहिती। वाळद गावात गुरुवारी विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा। 14 ट्रीच्या माध्यमातून शाळकरी मुलांना 400 झाडांचे केले वाटप। कार्यक्रमास माजी सभापती आणि पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे, इम्प्रो इंडिया लिमिटेडचे HR हेड कुलकर्णी, CSR हेड कल्याणी कुलकर्णी, वाळद गावचे सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर आणि तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राम शिंदे आदींची उपस्थिती। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।